एक श्रीमंत माणूस जो टेक्नॉलॉजीतून खूप पैसे कमवले होते. एकदम जिनियस. 20 वर्षाच्या वयात वाय-फाय राउटर डिझाईन केले आणि बरेच शोध लावले. आपल्या नावावर पेटंट करून घेतले. काही कंपनी विकत घेतल्या, काही विकल्या, पण तो तर खूपच वेडा आणि गर्विष्ठ होता. त्याच्याकडे नोटाच्या गड्ड्या असायच्या. तो त्यावर गर्व करत फिरायचा. म्हणजे ॲटिट्यूडमध्ये कोणालाही म्हणू शकेल, तुला कळत नाही मी किती श्रीमंत आहे, तुला तर मी उभा राहूनही दाखवू शकतो. तो सतत शो ऑफ करत असे. हेल्दी लाईफ जगायचा. पार्टी, दारू, सेक्स हे सगळी चालूच. एकदाच एका हॉटेलमध्ये स्टाफला नोटाच्या गड्ड्या देऊन $1000 दिले होते. 1000 सोन्याचे नाणे आणायला सांगितले. म्हणजे 8 कोटी रुपये नाणे होतात. माहीत आहे का 1000 नाणे कुठे हवे? हे मित्रासोबत समुद्रावर दूरवर पाषाणाकडे फेकायचे आहेत. कोण किती दूर फेकतंय ते बघायचं. सोन्याचे नाणे पाषाणाकडे फेकायचे आहेत. एकदा हॉटेलचा दिवा तोडला तर हॉटेल मॅनेजर म्हणाला, सर हा $500 होता. तो माणूस श्रीमंत होता. त्याच्या चेहऱ्यावर ₹5000चा छाप दिला आणि म्हणाला, आतापासून माझ्यासमोर अशीच वागायचे. असं चालूच राहिलं. नंतर पटकन ऐकायला मिळालं की तो जिनियस, करोडपती आणि घमंडी माणूस कंगाल झाला. बँकक्रप्ट झाला. कर्ज त्याच्या डोक्यावर येऊन बसलं. आपलं सगळं गेलं. कथा संपली. श्रीमंत होतास पण श्रीमंत राहत नाहीत. मोठ्या अभिमानाने म्हणतात की आपण आपल्या काळात खूप पैसा कमवला. तुम्ही किती स्मार्ट असाल, किती बुद्धिमान असाल, पण एक कौशल्य तर तुमच्याकडे नसेल तर सगळंच काही गमावलं. ते म्हणजे वागण्याची कला. आता हे ऐका. रोना जेम्स रेड फार खास शिकलेले नाही. 25 वर्ष गॅस स्टेशनवर काम केले. 17 वर्ष ज्या कंपनीत फ्लोअर साफसफाई केली त्या $1200 रुपयांचं 2 बेडरूमचं घर 28व्या वर्षी घेतलं, ज्यात त्यांनी आपले पूर्ण आयुष्य घालवले. 50व्या वर्षी त्यांची पत्नी गेली. नंतर दुसरे लग्नही नाही केले आणि 2014 मध्ये 92व्या वर्षात त्यांचा मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये त्यांचं नाव जोरात गाजलं कारण रोनाल्ड रेडकडे $8 मिलियन म्हणजे सुमारे 64 कोटी रुपये होते. त्यांनी 16 कोटी मुलांना दिले, 46 कोटी हॉस्पिटल बांधलं, लायब्ररीसाठी आणि चॅरिटीसाठी दिले. स्वच्छतेसाठी काम करण्याकडे एवढा पैसा आला कसा? कुणी लॉटरी जिंकली नाही, कुठली फसवणूक नाही. सोपी गोष्ट आहे. त्यांनी पैसे बचत करून ब्लू चिप स्टॉकमध्ये गुंतवले आणि त्यांनी संयमाची वाट पाहिली, ज्यामुळे ते पैसे कंपाऊंड होऊन 64 कोटी रुपये झाले. MBA केलेला रिचर्ड फॉक्स कामयाब माणूस होता. 40व्या वर्षात तो रिटायर झाला होता. दुसऱ्यांसाठी चांगलं काम करायचा. चॅरिटीमध्ये नाव कमावलेला. जगभरात मान्यप्राप्त प्रत्येक मॅगझिनमध्ये त्याचं नाव होतं. टॉप बिझनेसमध्ये लोकांमध्ये त्याचं नाव होतं. 2000 मध्ये त्याने 2018 चौरस फुटाचा आलिशान घर घेतलं. तोही कर्जावर. बंगला इतका पॉश होता की वर्षाला 70 लाख इतकं घराचं मेंटेनन्स होतं. कोणाला ठाऊक होतं की 2008 मध्ये आर्थिक संकट येणार आहे? MBA रिचर्ड बरबाद झाला. कुठली सक्रिय कमाई नव्हती. मेन्शन्स, बीच हाऊसेस आणि तो बंगला सगळा निराम्याला गेला. तोच घर जिथे रात्री उशिरापर्यंत पार्टी होती. एकापेक्षा एक बिझनेस टाकून मस्तीच होती. माहीत आहे ना घर किती किमतीत विकायला आहे? मार्केट प्राईसपेक्षा 75% कमी किमतीत मिळाले. एका बाजूला अनपढ माणूस 64 कोटीची लेक्सी सोडून जातोय आणि इथे काही मोठी शोध घेणारे, शिक्षित, इंटेलिजंट, स्मार्ट आणि पूर्ण श्रीमंत लोक नष्ट होत आहेत. मग कारण काय होतं त्याच्यात नाशाचं? पुस्तकात नियम असतात. शिक्षित स्मार्ट लोक नियम पाळतात, पण फायनान्स रहस्य काही वेगळंच आहे. या कथेतील 2 लोक नष्ट झाले तर लेक्सी सोडून गेला. मग कारण काय होतं पैशाचं? ते रहस्य काय होते? ह्युमन बिहेवियर म्हणजे माणसाचं वागणं कसं असतं हे समजून घेणं. द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकातल्या ही 3ही घटना तिथून घेतल्या आहेत. काही प्रॅक्टिकल शिकायचं असेल तर ते त्या व्यक्तीकडून शिका ज्याने ते कधीही केलंय.